तर चला एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज या गोष्टीचा आज आपण शेवट करूयात. पहिले 2 ब्लाऊज शिवायला तर जास्त काही त्रास झाला नाही, पण हा जो ब्लाऊज होता तो होता इटालियन सिल्कमध्ये आणि थोडंसं प्रिंटेड असं वर्क होतं त्यावरती. शिवायला तर जास्त काही त्रास होत नाही, पण कपडा सारखा इकडे-तिकडे फिरत राहतो. त्यामुळे शिवायच्या वेळेस जे आहे ते खूप जास्त स्टिचिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. आता ब्लाऊज तर शिवायला त्रास होत होता, पण त्याचमध्ये रामचा सुद्धा त्रास होता. त्यामुळे संध्याकाळी काय ब्लाऊज शिवला नाही. अर्धा ब्लाऊज तसाच ठेवला आणि सकाळी शिवायला बसले तर नेमकाच धागासुद्धा संपला. शेवटची एक फायनलची फिटिंगची टिप राहिली होती, त्यामुळे नेक्स्ट दोरा जो आहे तो मी यूज केला, कारण मॅचिंगचा असा माझ्याकडे नव्हता आणि फायनली ब्लाऊज शिवून झाला. शिवल्यानंतर तर एवढं जास्त काही फिनिशिंग दिसत नव्हतं, त्यामुळे थोडंसं प्रेस केलं आणि प्रेस केल्यावरती एकदम फिनिशिंग उठून दिसायला लागलं आणि ब्लाऊजसुद्धा छान दिसायला लागला. 9:30 पर्यंत ब्लाऊज शिवून झाला आणि फायनल असा ब्लाऊजचा लुक आला होता. तर जे 3 ब्लाऊज होते ते कस्टमरचे आता फायनल रेडी झाले होते. पहिले 2 ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत नवीन अनुभव घेऊन. तोपर्यंत बाय.